आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। बदलापूर येथे नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर। बदलापूर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बदलापूर येथे नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन NCPO या संघटनेच्या वतीने नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक यांच्या आदेशानुसार आणि पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा पद्मजा कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। यामध्ये नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ठाणे जिल्हा ग्राहक संघटना यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड ठाणे जिल्हा अध्यक्षा लक्ष्मी सोनवणे, उपाध्यक्षा सुमित्रा सरतापे, सचिव अलका जगताप, सल्लागार श्रद्धा मिस्त्री तसेच अंबरनाथ तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली। अध्यक्षा रजनी इंगळे, उपाध्यक्षा पुष्पा दिवेकर, सचिव सपना सोनवणे, सहसचिव ज्योती राणे, कोषाध्यक्ष संतोषी शिंदे, सदस्य सुमित्रा सुरडकर, मुकुंद सोनवणे, किरण कांबळे, मीनाक्षी साबळे, शुभांगी बनसोडे यांच्यासह आदी। निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। नंदू काका, आपल्या गावचा रस्ता पण किती विचित्र आहे ना। गावची हद्द, आयुष्याची हद्द एकाच वळणावर थांबते। गावाबाहेर जाण्याचा रस्ता एक, पण जाळण्याचे ठिकाणे दोन। माझे लेकरू माझ्या पोटी फक्त जन्म घेतलाय ग, पण वाढलंय तुझ्याच पदराखाली। हाताला फोड येईपर्यंत काम करतेस, कोणासाठी? पोरासाठीच ना। पोरानं 4 बुक शिकून मोठा साहेब व्हावं, काम संपल्यावर 2-4 पोते उचलतो, त्याच्यात काय? मोठा साहेब तर होईलच, पण चांगला माणूस बनला पाहिजे। तू काय तुला प्रपोज करणार नाही? उद्या आपण राजाच्या रिसॉर्टला चाललोच होत ना, तूच कर की प्रपोज त्याला। कावरा स्कॅन करतेस त्याला। IPS होणार तू, आम्ही लक्षात राहू ना तुझ्या। बस का आता, तू पण सुरू झाली का? आज तरी पुस्तक ठेव बाजूला। पुस्तकं जर बाजूला ठेवली ना, तर एखाद्या पडीक कोपऱ्यात पण जागा मिळणार नाही। अख्खं आयुष्य तुझ्या प्रेमात जाणारा नंद्या इथल्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आलाय। तू हे करायला आलीस इथे? तू तर काहीच बोलू नकोस। उद्यापासून तुझा हा मुलगा मला गावात दिसता कामा नये। आता किती तोंड काळा करायचं बाकी आहे नाना? ज्या प्रेमाला व्याख्या असते ना, ती प्रेम नाही बघ, तो कसला तरी स्वार्थ समजावा। लेकीच्या जन्माची लायकी समजून घेण्या इतका समाज लायक झालाच नाही। नियतीने कसा खेळ मांडला ना आपल्या आयुष्यात। तुमच्यासारख्या लोकांच्या भुरसटलेल्या विचारांना छेद देऊन आम्ही जर प्रेमाचा ऊत केला असता ना, तर ते श्रेष्ठ ठरलं असतं।